नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी आहे. मागील भागात आपण संभाव्यतेची ओळख शिकली आहात. आज या भागामध्ये आपण संभाव्यतेचे विविध दृष्टिकोन पाहणार आहोत. कल्पना करा, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पिकनिकला जाण्याची योजना आखत आहात आणि पावसाची शक्यता आहे. वेगवेगळ्या प्रकारचे संभाव्यतेचे अभ्यास केल्याने पावसाची शक्यता समजून घेता येईल आणि योग्य तयारी करता येईल. आज आपण संभाव्यतेच्या 2 मूलभूत दृष्टिकोनांचा अभ्यास करणार आहोत. सांप्रदायिक संभाव्यता आणि प्रायोगिक संभाव्यता. तर चला मग संभाव्यतेच्या या अद्भुत जगात प्रवेश करूया आणि सुयोग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करूया. शिकण्याची उद्दिष्टे. ही शिकवणी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही खालील गोष्टी समजू शकाल. संभाव्यतेचे दृष्टिकोन परिभाषित व वर्णन करू शकता. सांप्रदायिक संभाव्यता आणि प्रायोगिक संभाव्यतेतील फरक ओळखू शकता. प्रायोगिक दृष्टिकोन वापरून समस्येचे समाधान करू शकता. महत्त्वाचे संज्ञा. सांप्रदायिक संभाव्यता, प्रायोगिक संभाव्यता, सैद्धांतिक दृष्टिकोन, प्रायोगिक दृष्टिकोन, नमुना अवकाश, घटनेची संभाव्यता, परिणाम आणि प्रयत्न. आता चला संभाव्यतेचे प्रकार शिकूया. संभाव्यतेचे दृष्टिकोन. सांप्रदायिक संभाव्यता आणि प्रायोगिक संभाव्यता. सांप्रदायिक संभाव्यता. सांप्रदायिक संभाव्यतेला सैद्धांतिक दृष्टिकोन म्हणजे थेरॉटिकल अप्रोच असेही म्हणतात. या दृष्टिकोनानुसार नमुना अवकाशातील सर्व परिणाम समान शक्यता असलेले असतात. सांप्रदायिक संभाव्यता गणनाचे सूत्र आहे P × A = घटनेसाठी अनुकूल परिणामांची संख्या भागिले संपूर्ण संभाव्य परिणामांची संख्या. आता आपण सांप्रदायिक संभाव्यतेशी संबंधित उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ, जेव्हा आपण एक निष्पक्ष नाणे उचलतो तेव्हा 2 समान शक्यता असलेली परिणामे मिळू शकतात. मुख्य किंवा पृष्ठ. मुख्य म्हणजे हेड्स येण्याची संभाव्यता 2 पैकी 1 आहे. म्हणून सांप्रदायिक संभाव्यता खालीलप्रमाणे आहे: अर्धी किंवा 0.5 किंवा 50%. आता आपण प्रायोगिक संभाव्यता याबद्दल सविस्तर शिकूया. या सत्रात आपण प्रायोगिक संभाव्यतेवर अधिक भर देणार आहोत. प्रायोगिक संभाव्यता. प्रायोगिक संभाव्यतेला प्रायोगिक दृष्टिकोन किंवा एक्सपेरिमेंटल अप्रोच असेही म्हणतात. ही संभाव्यता प्रत्यक्ष प्रयोग, गोळा केलेली माहिती, वास्तविक घटनांवरील निरीक्षणे किंवा पूर्वीच्या नोंदीवर आधारित असते. प्रायोगिक संभाव्यताचा गणनेचे सूत्र आहे P × E = एखादी घटना घडण्याच्या वेळेची संख्या डिवायडेड बाय एकूण प्रयत्नांची संख्या. आता आपण प्रायोगिक संभाव्यतेशी संबंधित उदाहरणे पाहूया. उदाहरण पहिला. एका नाण्याला 1000 वेळा उचलल्यावर आले आणि खालील निकाल मिळाले. मुख्य आले 425 वेळा आणि पृष्ठ आले 575 वेळा. उकल. दिलेली माहिती: नाणे उचलण्याची एकूण वेळ 1000, मुख्य येण्याची वेळ 425, पृष्ठ येण्याची वेळ 575. मानूया P × E = हेड्स येण्याची संभाव्यता. P × E = मुख्य म्हणजे हेड्स आलेल्या वेळा एकूण प्रयोगांची संख्या. म्हणजे P × E = 425 डिवायडेड बाय 1000 म्हणजे 0.425. P × F म्हणजे पृष्ठ टेल्स येण्याची संभाव्यता. P × F = पृष्ठ टेल्स आलेल्या वेळा एकूण प्रयोगांची संख्या. दॅट इज 575 डिवायडेड बाय 1000 म्हणजे 0.575. प्रत्येक मूलभूत घटनांची संभाव्यता मिळून 1 होते. दॅट इज
P into E plus P into F is equal to 0.425 plus 0.575 that is equal to 1. आता आपण आणखी एक उदाहरण पाहूया. उदाहरण दुसरा, जेव्हा 2 नाणी एकाच वेळी 500 वेळा उचलवली गेली तेव्हा खालील निकाले मिळतात. दोन्ही मुखी 100 वेळा, एक मुख 270 वेळा आले, एकही मुख नाही असे 130 वेळा घडले. आता आपल्याला याची प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स फाइंड आउट करायचं आहे. याची उकल अशी दिलेली आहे. नाणे उचलण्याची एकूण वेळ 500, दोन्ही मुख येण्याची वेळ 100, एक मुख आणि एक पृष्ठ येण्याची वेळ 270, दोन्ही पृष्ठ येण्याची वेळ 130. जेव्हा 2 नाणी उचलली जातात तेव्हा नमुना अवकाश हा HH, HT, TH, TT असे असते. म्हणजे H म्हणजे मुख, T म्हणजे पृष्ठ. P1 दोन्ही मुख येण्याची संभाव्यता इज इक्वल टू दोन्ही मुख आलेल्या वेळा डिवायडेड बाय एकूण प्रयोगांची संख्या. म्हणून 100 डिवायडेड बाय 500 इज इक्वल टू 1/5 म्हणजे 0.02 असे आहे. Pe2 एक मुख आणि एक पृष्ठ येण्याची संभाव्यता एक मुख आलेल्या वेळा डिवायडेड बाय एकूण प्रयोगांची संख्या. आपल्याला 270 वेळेला एक मुख आलेला आहे, त्यामुळे 270 भागिले 500 जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 0.54. P3 एकही मुख न येण्याची दोन्ही पृष्ठ येण्याची संभाव्यता ती आहे Pe3 दोन्ही पृष्ठ आलेल्या वेळा डिवायडेड बाय एकूण प्रयोगांची संख्या. तर आपल्याला इथे एकही मुख न येण्याची 130दा असं घडलेलं आहे. मग 130 भागिले 500 जर आपण केलं तर आपल्याला 0.26 असं उत्तर मिळतं. प्रत्येक मूलभूत घटनांची संभाव्यता मिळून 1 होते. तर इथे Pe1 प्लस Pe2 प्लस Pe3 इज इक्वल टू 0.2 प्लस 0.54 प्लस 0.26 जर आपण याची बेरीज काढली तर आपल्याला उत्तर हे 1 असं येतं. आता आपण आणखी एक उदाहरण पाहूया. उदाहरण तिसरा, एक फिरणारा चक्र म्हणजे स्पिनर 500 वेळा फिरवण्यात आला आणि खालील तक्त्यानुसार निकालांची वारंवारता नोंदण्यात आली. निकाल हिरवा, इथे रंग दिलेली आहेत. हिरवा वारंवारता 102 वेळा आला, पिवळा 103 वेळा आला, निळा 105 वेळा आला, नारंगी 98 वेळेला आला तर लाल 92 वेळेला आला. प्रत्येक रंगाची संभाव्यता गणना करा. याचे उत्तर असे आहे, एकूण फिरवण्याची संख्या आहे 500. मानूया की Pe1 हिरवा रंग मिळण्याची संभाव्यता, Pe2 ला पिवळा रंग मिळण्याची संभाव्यता घेऊया, Pe3 ला निळा रंग, Pe4 ला नारंगी रंग, Pe5 ला लाल रंग मिळण्याची संभाव्यता असे आपण ठरवूया. Pe1 हिरवा रंग नोंदविलेला एकूण वेळा एकूण फिरण्याची संख्या जर आपण केली तर 102 भागिले 500 जर आपण केलं तर 0.204 असं उत्तर आपल्याला येतं. Pe2 जर आपण पाहिलं तर पिवळा रंग नोंदवलेला एकूण वेळा भागिले एकूण फिरवण्यांची संख्या म्हणजे 103/500 जर आपण केलं तर 0.206 असं उत्तर आपल्याला मिळतं. Pe3 निळा रंग नोंदवलेला एकूण वेळा जर आपण काढल्या तर निळा रंग नोंदवलेला एकूण वेळा भागिले एकूण फिरवण्याची संख्या 105/500 ज्याचं उत्तर असेल 0.210. Pe4 नारंगी रंग नोंदवलेला
नोंदवलेल्या एकूण वेळा भागिले एकूण फिरवण्याची संख्या जर आपण पाहिली तर 98 भागिले 500 असं होतं, ज्याचं उत्तर येईल 0.196. PE5 लाल रंग नोंदवलेला एकूण वेळा आणि डिवायडेड बाय एकूण फिरवण्यांची संख्या जर आपण काढली तर 92 डिवायडेड बाय 500 जर आपण केलं तर 0.184 असं उत्तर आपल्याला मिळेल. सर्व मूलभूत घटनांच्या संभवतेचा एकूण योग 1 असा असतो, हे आधी आपण पाहिलेलं आहे. तरीही आता पाहूया. PE1 प्लस E2 प्लस PE3 प्लस PE4 प्लस PE5 या सगळ्यांची जर बेरीज आपण केली तर PE1 आहे 0.204, PE2 आहे 0.206, PE3 आहे 0.210, PE4 आहे 0.196 प्लस PE5 आहे 0.184. विद्यार्थी मित्रांनो, चला आपण काय शिकलो ते संक्षेपात पाहूया. पाठाचा सारांश. संभवतेचे प्रकार. सांप्रदायिक संभवता, प्रायोगिक संभवता. सांप्रदायिक संभवता याला सैद्धांतिक दृष्टिकोन असेही म्हणतात. या दृष्टिकोनानुसार नमुना अवकाशातील सर्व परिणाम समान शक्यता असलेले असतात. सांप्रदायिक संभवता गणनांचा सूत्र PE = घटनेसाठी अनुकूल परिणामांची संख्या भागिले संपूर्ण संभव परिणामांची संख्या. प्रायोगिक संभवता याला प्रायोगिक दृष्टिकोन असेही म्हणतात. ही संभवता प्रत्यक्ष प्रयोग गोळा केलेली माहिती वास्तविक घटनेवरील निरीक्षणे किंवा पूर्वीच्या नोंदीवर आधारित असते. प्रायोगिक संभवता गणनांचा सूत्र आहे PE = एखादी घटना घडण्याच्या वेळाची संख्या भागिले एकूण प्रयत्नांची संख्या.